आपण सर्वजण पर्यावरण प्रेमी म्हणण्यापेक्षा जागरूक नागरिक या शहरातले सर्वांनी खूप महत्वाचा प्रश्न गांभीर्याने घेतला आणि हा प्रश्न मला पण नामदेवरावांचं आणि आमचं या प्रश्नावर बऱ्याच वेळा चर्चा झाली. आमचे दोघांची भावना एकच आहे की या शहरात जो AQI असेल किंवा प्रदूषित हवा आहे ती पूर्णपणे आपल्याला जेवढी कमी करता येईल तेवढी करायची, जेणेकरून आपण जे पुढच्या पिढीला देणं लागतो. आपल्याला मागच्या पिढीतून आलेलं असतं, जसं मुखियान साहेब म्हणले पुढच्या पिढीला आपण काय देणार आहे, पुढच्या पिढीचं आरोग्य आपण जर आता कार्य नाही केलं प्रदूषणावर किंवा पर्यावरणावर तर पुढच्या पिढीचं आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे आता आपल्याला मिळून कार्य करायचंय. चांगली गोष्ट आहे तुम्ही मला सहकार्य करताय, तुमच्या सहकार्यानेच मी हे कार्य पुढे नेणार आहे. आता आपण आता आपण डायरेक्ट याच्यावर ऍक्शन वर जाऊ. आता मला प्रत्येक विभागातून एक एक व्यक्ती अशी पाहिजे की ती या स्क्वॉड बरोबर स्वतः जाईल. ती आपण एक लिस्ट काढू प्रत्येक विभागाची वेगवेगळी, म्हणजे वाकड पुनवळे तुम्ही म्हणले तुमची वेगळी, प्राधिकरणाची वेगळी आणि पोसरीची वेगळी, चिखली मोशीची वेगळी. तुम्ही स्वतः जायचं आणि यांनी ऍक्शन नाही घेतली तर यांची मी लगेच बदली करून टाकत. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणले फाईन खूप मोठा आहे, जर एखादा बिल्डर आला आपल्याला माफी मागितली तर आपण मिळून ठरवू त्यांना कसं करायचं. त्याच्यात आपण माणुसकी पण दाखवायची, त्यांना सुधरवणं गरजेचं आहे. फाईन आकारून त्यांना त्रास देणं हा आपला हेतू नाही. त्यांनी जर त्यांची चुकी मान्य केली आणि थोडाफार फाईन देऊन आपल्याला पुढे ही चुकी होणार नाही असं आपल्याला न कबूल केलं तर आपण त्यांना सूट पण देऊ. परंतु प्रत्येक ठिकाणी ऍक्शन झालीच पाहिजे. त्यासाठी तुम्ही एक लिस्ट बनवून द्या नामदेवराव. रविवारी मी जेव्हा येणार आहे सगळ्या शहरातली मला लिस्ट द्या. या दोघांकडे आपण ती वाटून देऊ आणि यांच्याबरोबर कारवाईला ते आपले लोक जातील आणि आपल्याला सांगतील कारवाई झाली का नाही.